मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अपडेटमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज आपला लाडका बकासूर आरामावर आहे, पण बकासूरच्या दावणीचे नंदी आज आपल्याला मुळशी मैदानामध्ये पळायला गेलेले आहेत. आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की हे बकासूरच्या दावणीतले नंदी नक्की कोणत्या गटात पळाले, गटपात झाले की नाही याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देऊया. तर मित्रांनो, या मैदानामध्ये वैभवमामा यांचा बबन शेठ, त्याचबरोबर साम्राज्य, महाराज हे तिन्ही नंदी पाळण्यासाठी गेलेले आहेत. आणि हे तिन्ही नंदी वेगवेगळ्या पायऱ्यात पाळताना पाहायला मिळाले आपल्याला. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण सांगणार आहे बबन शेठ. तर मित्रांनो वैभवमामाचा बबन शेठ आपल्याला गट क्रमांक 14 मध्ये पळाला. आणि मित्रांनो, अतिशय सुंदर असा धावला बबन शेठ मित्रांनो खूप दिवसानंतर मैदानात, आणि 2 नंबरला गाडी उतरलेली आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, महाराज आता बकासूरच्या फाटोफाट महाराज चांगलं नाव करत आहे. आणि महाराज नक्की कोणत्या गटात पळाला, तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल, गट क्रमांक 25 मध्ये महाराजची गाडी सुट्टीला मित्रांनो खूप प्रॉब्लेम झाला, आणि शेजारच्या बैलानं, पैरेकऱ्याच्या बैलानं गाडी तासात ओढली. त्यामुळं महाराजला आज या मुळशी मैदानामध्ये हार पत्करावे लागले मित्रांनो. फाटी चेंज करून देखील महाराज 2 नंबरला उतरला. अतिशय सुंदर असं गाडीला स्पीड लागलं, पण बॅड लक. त्याचबरोबर मित्रांनो, साम्राज्य नक्की कोणत्या गटात पळाला, तर मित्रांनो साम्राज्य देखील एका टॉपच्या पायऱ्यामध्ये होता. आणि साम्राज्य मित्रांनो गट क्रमांक 30 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये पळाला. 30 मध्ये 4 नंबर तासावरून साम्राज्य पळून मित्रांनो 2 नंबर गटात उतरला, आणि त्या गाडीलाही निराशा पत्करावी लागली मित्रांनो. असो, हार जिती होतच असते, पण नक्कीच बकासूरचा आशीर्वाद या तिन्ही नंदीवर आहे. लवकरात लवकर कमबॅक करतील अशी आपण सेवागिरी महाराज चरणी मनापासून प्रार्थना करूया. साम्राज्य गट क्रमांक 30, महाराज गट क्रमांक 25 आणि बबन शेठ गट क्रमांक 14 मध्ये धावलेले आहेत मित्रांनो. धन्यवाद.